लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचे देखील पैसे आले नाहीत का? तर तुम्हाला आता अशा पद्धतीने अर्ज असणार आहे, तो अर्ज करावा लागणार आहे, जेणेकरून तुमची पडताळणी प्रक्रिया होऊन लाडकी बहीण योजनेमध्ये तुम्ही पात्र असल्यास तुमचे योजनेचे पैसे परत सुरू होणार आहेत. त्यामुळेच राज्यातील लाखो लाडक्या बहिणींसाठी ही एक अत्यंत महत्वाची आणि मोठी अपडेट असणार आहे. कारण राज्यातील लाखो लाडक्या बहिणींना मागील 2 हप्ते किंवा 2 महिन्यांपासून योजनेचे पैसे आले नाहीत आणि त्यांच्यासाठी सरकारच्या वतीने ही एक महत्वाची अपडेट आहे. मग हा अर्ज कुठे करायचा, कसा करायचा, अर्जासोबत कोणती कागदपत्र आवश्यक असतील, सर्व सविस्तर माहिती आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तत्पूर्वी सर्वात महत्वाची बाब म्हणजे हा अर्ज नक्की करायचा कोणी आहे, तर ज्या महिलांचे पैसे आले नाहीत, ज्यांची ई-केवायसी चुकलेली आहे, त्याच महिलांनी करायचा आहे. इतर ज्या आपल्या रेग्युलर महिला आहेत की ज्यांचे योजनेचे पैसे जमा होत आहेत, लाडकी बहीण योजनेमध्ये त्यांना सर्व पैसे मिळाले आहेत, नोव्हेंबर महिन्याचे 1500 आले आहेत, डिसेंबर महिन्याचे 1500 आले आहेत, त्यांना असे काहीच करण्याची आवश्यकता नाही. कारण त्यांच्या योजनेचा लाभ त्यांच्या याच पद्धतीने कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. कारण त्यांची ई-केवायसी योग्य झालेली आहे, म्हणून त्यांचे पैसे अशाच पद्धतीने त्या ठिकाणी चालू ठेवलेले आहेत. परंतु ज्या महिलांचे पैसे आले नाहीत, कारण राज्यामध्ये आपण पाहिलं की ई-केवायसी साठी सरकारने 31 डिसेंबर पर्यंत अंतिम मुदत दिली होती आणि ती 31 डिसेंबरची तारीख संपल्यानंतर देखील अनेक लाडक्या बहिणींचं मत होतं की आमची ई-केवायसी करण्याचं राहून गेलं. अनेक लाडक्या बहिणींनी सांगितलं की आम्ही त्या ठिकाणी ई-केवायसी मध्ये चुकलो, पण आमचे योजनेचे पैसे बंद करू नका. मागील काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की राज्याच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाली. त्यासोबत महिलांनी त्या ठिकाणी महिला व बालविकास विभागाच्या प्रकल्प कर्मचारी असतील किंवा अधिकाऱ्यांना जाऊन त्या ठिकाणी विचारले की आम्ही आता काय करू, आमचे योजनेचे पैसे बंद झाले आहेत, आम्हाला लाडकी बहीण योजना ही अत्यंत गरजेची आहे. कारण या योजनेमध्ये आम्ही आमचे कुटुंब भागवतो आणि म्हणूनच आता सरकारने काय केलं, आपल्या महिला व बालविकास मंत्र्यांनी पोस्ट केल्यानुसार की लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिलांची ई-केवायसी चुकली आहे त्या लाडक्या बहिणींची त्या ठिकाणी आम्ही ऑफलाईन पद्धतीने चौकशी करणार आहोत. कशी चौकशी करणार आहोत, तर ऑफलाईन पद्धतीने चौकशी करणार आहोत. ही चौकशी कोण करणार आहे, तर ही चौकशी ही पडताळणी अंगणवाडी सेविका करणार आहेत आणि म्हणूनच या अंगणवाडी सेविका तुमच्याकडून आता अशा पद्धतीचा फॉर्म किंवा अर्ज भरून घेणार आहेत, ज्यामध्ये या ठिकाणी सुरुवातीला बघा वरती अर्जदाराचे नाव असणार आहे. जी लाडकी बहीण आहे, जिचे योजनेचे पैसे थांबले आहेत, तिचे या ठिकाणी तुम्ही नाव टाकू शकता. त्यानंतर त्याचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी येणार आहे. पत्त्यामध्ये देखील योग्य पद्धतीने सर्व माहिती तुम्ही भरायची आहे. त्यानंतर मोबाईल नंबर, आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी तुम्ही टाकायचा आहे. दिनांक, कोणत्या दिनांकाला तुम्ही हा अर्ज करताय तो अर्ज असणार आहे. त्यानंतर बघा प्रति माननीय महिला व बालविकास अधिकारी, तर हे ठाणे आहे, कारण ठाणे बाबतचा हा अर्ज होता म्हणून हे ठाणे आहे. तुम्ही या ठिकाणी काय नाही, हे अर्ज तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे देखील मिळणार आहेत, पण फक्त अर्जाचे स्वरूप कसे असणार आहे, कोणत्या पद्धतीने आणि यासोबत कागदपत्र कोणती जोडायची आहेत ते देखील मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर बघा विषय काय आहे, तर लाडकी बहीण योजना अंतर्गत ई-केवायसी चुकली असल्या कारणामुळे आमचे बंद झालेले हप्ते सुरू करण्याबाबत आणि या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा, पुढे परत मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता यामध्ये काय लिहिलं आहे तर बघा, महोदया वरील नमूद केलेले आधार कार्ड यांची केवायसी ऑनलाईन भरताना प्रश्न उत्तर चुकल्यामुळे आमचे हप्ते, आता तुमचा नोव्हेंबर महिन्यात हप्ता बंद झाला आहे का डिसेंबर महिन्यात हप्ता बंद झाला आहे ते या ठिकाणी येणार आहे आणि त्यामध्ये 2025 पासून बंद झाले आहे. आम्ही ही ई-केवायसीच्या सर्व निकषांमध्ये अथवा अटी व शर्तीमध्ये पूर्णता बसत आहे. सदर ऑनलाईन मध्ये झाले दुरुस्ती करून आम्हाला सहकार्य करावे. तरी आपणास विनंती करते की लाडकी बहीण योजना अंतर्गत अशी चुकीची माहिती दुरुस्त करून आमचे हप्ते सुरू करावे. अशा पद्धतीने अर्ज असणार आहेत. आता हा अर्ज प्रत्येक जिल्ह्यानुसार वेगवेगळा असणार आहे, परंतु अशा पद्धतीने त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये अंगणवाडी सेविका तुमची त्या ठिकाणी पडताळणी प्रक्रिया करणार आहेत. लक्षात घ्या, ज्या ज्या लाडक्या बहिणींचे पैसे बंद झाले आहेत त्यांची आता फक्त आणि फक्त ऑफलाईन पद्धतीने पडताळणी होणार आहे. खरं तर हे खूप मोठं चॅलेंज असणार आहे, कारण लाडकी बहीण योजनेमध्ये जवळपास 20 ते 25 लाख अशा महिलांचा आकडा समोर येतो की ज्यांना लाडकी बहीण मध्ये एकतर नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचे पैसे त्यांचे बंद झालेले आहेत. आणि मग जर या 25 लाख जर महिला असतील तर या ठिकाणी एवढ्या सर्व महिलांची पडताळणी अंगणवाडी सेविका कशा पद्धतीने करतील हे देखील खूप मोठं चॅलेंज ठरणार आहे. यामध्ये देखील अजून अनेक लाडक्या बहिणींनी मागणी केली की ऑनलाईन ई-केवायसी द्या, ऑनलाईन ई-केवायसी द्या. आम्ही देखील महिला व बालविकास विभागाला याबाबत विचारणा केली, परंतु त्यांचं मत येत आहे की जर ऑनलाईन ई-केवायसी करण्यासाठी परत संधी उपलब्ध करून दिली तर त्या ठिकाणी लाडक्या बहिणी परत चुकतील आणि परत चुकल्यानंतर परत ई-केवायसी ची मागणी करतील. म्हणून आता ऑनलाईन ई-केवायसी करण्याची शक्यता कमी आहे. परंतु तुम्हाला तरी काय वाटतं,
लाडकी बहीणमध्ये ऑनलाईन केवायसी साठी देखील पर्याय द्यावा का, याबाबत नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला लाडकी बहीण योजनेमध्ये नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे पैसे मिळाले आहेत का, हे देखील कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, अपडेटसाठी आपल्या पेजला फॉलो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र.